नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. बोगस सोयाबीन बियाण्यांवर कृषी विभागाचा मोठा दणका. अकोला जिल्ह्यात निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांप्रकरणी 9 कंपन्यांविरुद्ध 10 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्यानंतर कृषी विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. बनावट गुटखा प्रकरणातील 3 आरोपी कारागृहात. MIDC फेज 4 मधील कथित बनावट गुटखा उत्पादन प्रकरणात अटक केलेल्या 3 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नगरसेवक निलेश देव यांचे बेमुदत उपोषण सुरू. हद्दवाढ भागातील मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी अकोला महापालिकेसमोर नगरसेवक निलेश देव यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. आलेगावातील विहिरीतील पाणी उबदार असल्याचा दावा. पातूर तालुक्यातील आलेगाव येथे खासगी विहिरीतील पाणी सलग 3 दिवसांपासून उबदार लागत असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. अकोला रेल्वे स्थानकावर मोकाट कुत्र्यांचा त्रास. रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर रात्री मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याची प्रवाशांची तक्रार आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. एसटी प्रवास महागला. स्मार्ट कार्डसाठी महिलांची गर्दी. आजपासून एसटी भाड्यात 13.36% वाढ लागू झाली आहे. 1 ऑगस्ट पासून स्मार्ट कार्ड आवश्यक होणार असल्याने अकोल्यात नोंदणी केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी झाली. भंगार शासकीय वाहनांच्या लिलावाची मागणी. अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वापरात नसलेली अनेक शासकीय वाहने वर्षानुवर्षे पडून आहेत. त्यांचा लिलाव करून शासनाचा महसूल वाढवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कर्मचारी टंचाईमुळे 11 गावांचा वीज पुरवठा विस्कळीत. बार्शीटाकळी तालुक्यात एका लाईनमनवर 11 गावांची जबाबदारी असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. गुजराती स्वीट मार्ट आगीचा तपास सुरू. अकोला रेल्वे स्थानकाजवळील गुजराती स्वीट मार्टच्या तळघराला लागलेल्या आगीत मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किट हा प्राथमिक अंदाज असून अग्निशमन विभाग तपास करत आहे. साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत. 14.95 कोटी रुपयांच्या ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊनही सेवा सुरू झालेली नाही. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पाहणी करून लवकर उद्घाटन करण्याच्या सूचना दिल्या. लडाखचे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, शिक्षण बचाव समिती, भाकप, आयटक आणि AIYFच्या वतीने अकोल्यात मोर्चा काढण्यात आला. निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी बुलढाण्यात 5 कंपन्यांवर गुन्हे दाखल. बुलढाणा जिल्ह्यात निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणात कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच 5 बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून आणखी काही कंपन्यांवरही कारवाईची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षकांच्या मागणीसाठी बुलढाण्यात विद्यार्थी आणि पालकांचे ठिय्या आंदोलन. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा आणि 40 टापरी येथील निवासी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता दूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आषाढी वारीसाठी रेल्वेची विशेष तयारी. अकोल्यावरून 3 विशेष गाड्यांसह 1 नियमित रेल्वे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. अकोला जंक्शन वरून 3 विशेष गाड्यांसह 1 नियमित रेल्वे उपलब्ध करून देत प्रवास अधिक सोयीस्कर करण्यात आला आहे. अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत राहा ANN न्यूज. नमस्कार.